हॅलो मित्रांनो, एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट याच्यासाठी कर्तव्य भूमिती। तर मित्रांनो, आज आपण एलिमेंटरीचे जितके प्रश्न आहेत 20 प्रश्न दिलेले आहेत, तर हे 20 प्रश्न आपण सोडून बघणार आहेत। तर मित्रांनो, यासाठी लागणारं साहित्य तर एक कंपास पेटी जी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक कर्कटक आहे, त्याच्यानंतर प्रोटेक्टर त्याला डी म्हणतात, त्याच्यानंतर छोटी स्केल, शार्पनर आणि काही पेन्सिल्स। या ठिकाणी मी पेन्सिल्स पण या ठेवतोय। तर मित्रांनो, हे जे साहित्य आहे एवढं साहित्य लागेल आणि एक मोठी स्केल लागेल जी 30 सेंटीमीटरची स्केल आहे। तर ही मोठी एक स्केल, एवढं साहित्य आपल्याला कर्तव्य भूमितीसाठी लागणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी काही मूलभूत रचना आपण बघणार आहोत। तर सगळ्यात पहिली जी रचना आहे तो प्रश्न जो आहे तो मी इथे तुम्हाला दाखवतोय आणि तुमच्या समोर स्क्रीनवर पण या ठिकाणी हा प्रश्न आहे। आपण आता प्रश्न बघू। दिलेल्या रेषेचे दोन समान भाग करणे। एक 5 सेंटीमीटर लांबीची रेषा AB काढून तिचे दोन समान भाग करायचे। तर ते कसे करायचे ते आपण आता बघू। तर मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत हे एलिमेंटरीसाठी आहेत। पहिला प्रश्न इथे फक्त मी क्रमांक टाकेल आणि प्रश्न तुम्हाला पुस्तकामध्ये दिसेल। या ठिकाणी पण मी प्रश्न लिहून टाकलेला आहे। तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1, क्वेश्चन नंबर 1। तर आपल्याला एक रेषा घ्यायची, तिची साईज आहे 5 सेंटीमीटर। 5 सेंटीमीटर लांबीची रेषा आपण या ठिकाणी घेऊ। एका पेपरवरती मी 2 प्रश्न करून दाखवेल। तर ही 5 सेंटीमीटरची रेषा या ठिकाणी मी घेतलेली आहे आणि ह्याचे दोन समान भाग करायचे। हिला आपण नाव देऊ ए आणि बी। नावं द्यायला विसरायचे नाही आहेत, ए आणि बी। तर काय करायचं, या ठिकाणी दोन समान भाग करायचे। तर दोन समान भाग करायसाठी काय करायचं, निम्म्यापेक्षा अधिक अंतर आपल्याला या कंपासमध्ये घ्यायचं आहे, निम्म्यापेक्षा अधिक अंतर। आणि एक चाप वरती मारायचं आहे, एक चाप खाली मारायचं आहे। परत बी बिंदूवर ठेवायचं आहे। पहिले आपण ए बिंदूवर ठेवलं, आता बी बिंदूवर एक चाप खाली आणि एक चाप वरती। तर अशा पद्धतीने हे दोन चाप आपण मारलेले आहेत आणि हे जे दोन चाप मारलेले आहेत ही रेषा आपल्याला जोडून घ्यायची आहे। तर या ठिकाणी आपण ही रेषा इथे जोडून घेऊ। याच्यावर लंब दुभाजक आपण त्याला म्हणतो। तर अशा पद्धतीने हा जो पॉइंट आहे याला आपण ओ नाव देऊ आणि वरचा जो आहे याला आपल्या पद्धतीने जे काही नाव द्यायचे, इथे सी आणि इथे डी। तर प्रश्न तुमच्या लक्षात आला आहे, प्रश्न क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 2 जो आहे तो या ठिकाणी मी तुम्हाला वाचून दाखवतोय। प्रश्न क्रमांक 2, दिलेल्या रेषेचे 4 समान भाग करणे। एक रेषा दिलेली आहे, तिचे 4 समान भाग करायचे। रेषेची लांबी आहे 9 सेंटीमीटर। 9 सेंटीमीटर रेषेची लांबी दिलेली आहे आणि तिचे 4 समान भाग करायचे। प्रश्न दुसरा, तर या ठिकाणी मी एक रेष मारून घेतो आणि प्रश्न दुसरा या ठिकाणी आपण सोडवू। तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2, दिलेली रेषा किती सेंटीमीटर आहे, तर 9 सेंटीमीटर दिलेली रेषा आहे। तिचे किती भाग करायचे, तर 4 समान भाग करायचे। आपण 2 समान भाग बघितले, आता 4 समान भाग या ठिकाणी आपण बघू शकतो। 9 सेंटीमीटरवर मी पॉईंट घेतला आहे आणि 0 पासून घ्यायचं आहे, 1 पासून नाही, 0 पासून हा पॉईंट घेतलेला आहे आणि ही रेषा 9 सेंटीमीटरपर्यंत मी या ठिकाणी मारलेली आहे। तर 9 सेंटीमीटर मारल्यानंतर काय करायचं आहे, या ठिकाणी परत आपल्याला नावं द्यायचे, ए आणि बी। इथे ए नाव दिलं, या बिंदूला बी नाव दिलं। तर दोन बिंदूंना आपण नावं दिलेले आहे। मागचं जसं केलं होतं त्याच पद्धतीने अर्ध्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घ्यायचं आहे। अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन वरती एक चाप मारायचा आहे आणि खाली एक चाप मारायचा आहे। परत बी बिंदूवर ठेवायचं आहे आणि खाली आणि वरती परत 2 चाप या ठिकाणी आपल्याला मारायचे आहेत। मग हे झाल्यानंतर आपण ही जी रेषा आहे, ही जे आपल्याला इथे क्रॉस जे झालेले आहेत, या ठिकाणी आपल्याला जे बिंदू मिळाले त्या बिंदूंना आपण ही रेषा जॉईन करून टाकू। तर थोडी वरतून घ्यायची आणि थोडी खालच्या साईडला घ्यायची। तर मित्रांनो, हे जे चाप मारल्यानंतर याला नाव द्यायचं आहे ओ। नावं द्यायला विसरायचं नाही आणि या ठिकाणी आपण जसे सी डी दिलं होतं तसेच या ठिकाणी नाव देऊ सी आणि खाली डी। आता मित्रांनो, आपल्याला ए आणि ओ ही रेषा मिळालेली आहे। तर या रेषेत परत आपण अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊ आणि
वरती एक चाप मारायचा आहे, खाली एक चाप मारायचा आहे. तसंच ओ बिंदूवर ठेवायची कंपास, वरती एक चाप, खाली एक चाप. आता हे न हलवता आपण परत बी बिंदूकडे जाऊ. ओ बी रेषेवर एक चाप मारायचा आहे, ओ बी रेषेला खाली एक चाप मारायचा आहे. बी बिंदूवर तोच कंपास ठेवायचा आहे, वरती एक चाप आणि खाली एक चाप किंवा आर्क आपण म्हणू शकतो त्याला. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हे आपल्याला परत दोन बिंदू या ठिकाणी मिळालेले, हा वरचा खालचा, वरचा खालचा. तर या ठिकाणी आपण छोटी स्केल वापरू, जास्त मोठी स्केल वापरण्याची गरज नाही. जिथे लांब रेषा आहे त्या ठिकाणी आपल्याला मोठी स्केल यूज करायची आहे. या ठिकाणून रेषा मारायची आहे आणि या ठिकाणी पण दोन्ही बिंदूंना छेदेल अशी रेषा या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. तर हे जे बिंदू मिळालेले आहेत यांना आपण नाव देऊ. या ठिकाणी नाव देऊ ABCD, हा झाला E आणि हा झाला F. या ठिकाणी इथे P, इथे Q, कोणतीही नावं तुम्ही देऊ शकता. इथे G आणि इथे H. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा AE हा एक भाग झाला, EO हा एक भाग झाला, OF हा एक झाला आणि FB. तर या ठिकाणी बघाल तर ही एक रेषा झाली, ही 2 झाली, ही 3 झाली आणि 4 झाली. तर हे जे भाग झालेले आहेत हे समांतर भाग झाले. आपण मोजून बघू शकतो समांतर आहेत की नाही. तर या ठिकाणी मी कंपासमध्ये हे अंतर घेतो आणि या ठिकाणी आपण बघू शकता हा एक समांतर, हा समांतर आणि हा एक समांतर. तर असे 4 समांतर एका रेषेची. रेषा किती आहे ही? 9 सेंटीमीटर. ही किती होती? 5 सेंटीमीटर. तर हे पण आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे 9 सेंटीमीटर, 9 सेंटीमीटर आणि इथे 5 सेंटीमीटर. तर मित्रांनो, अशा पद्धतीने या आपण रेषा घेतल्या आणि 1 आणि 2 प्रश्न क्रमांक या ठिकाणी मी सोडून दाखवलेले आहेत. तर मित्रांनो पुढचा प्रश्न आपण बघू. प्रश्न क्रमांक 3. प्रश्न आहे 7 सेंटीमीटर लांबीची रेषा AB काढून तिचे 5 समान भाग आपल्याला करायचे आहेत. 7 सेंटीमीटरचे 5 भाग आपल्याला करायचे. प्रश्न या ठिकाणी मी लिहितोय, क्रमांक फक्त लिहितोय, प्रश्न समोर तुमच्या दिलेलाच आहे. तर या ठिकाणी आपण 7 सेंटीमीटरची एक रेषा घेऊ. सात सेंटीमीटरची AB रेषा मी या ठिकाणी घेतलेली आहे. हिचं नाव A, हिचं नाव B, इथे 7 सेंटीमीटर लिहून घेऊ. तर रेषा घेतल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पाहिजे जितका पाहिजे आहे तितका आपण इथून अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आणि एक चाप या ठिकाणी मारायचा आहे, तो हलक्या पद्धतीने. तसंच B वर ठेवून पण या ठिकाणी आपल्याला चाप मारायचा आहे. जे अंतर आपल्याला पाहिजे त्या पद्धतीत आपण या ठिकाणी अंतर मी कमी करून घेतलं. या ठिकाणी एक चाप मारला, परत B वरनं जो आर्क आपण मारलेला होता त्या ठिकाणून इकडच्या बाजूला पण एक आर्क मारून घेऊ. तर हे दोन जे क्रॉस झालेले पॉईंट आहेत तिथे आपल्याला एक रेषा काढायची आहे. रेषा A वरनं काढलेलं जे आहे ते A बाजूला घेऊन जायची आहे आणि B वरनं जी रेषा आपण मारलेली आहे, चाप मारलेला आहे, तो B बिंदूपासून पुढे आपल्याला वाढवायचा आहे. आपण चाप मारलेले होते, आर्क मारले होते. तर या दोन रेषा या ठिकाणी आपण घेतलेल्या आहेत. आता आपल्या कंपासमध्ये एक विशिष्ट अंतर, छोटंसं अंतर घ्यायचं आहे आणि हे अंतर घेऊन या ठिकाणी आपल्याला मोजायचं आहे की किती आपल्याला आर्क मारायचे आहे. तर A बाजूने आपण इथे मारू. 1, 2, 3, 4 आणि 5. तर मित्रांनो 1, 2, 3, 4, 5. तसंच B बाजूने तेवढंच अंतर ठेवायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला चाप मारायचे, आर्क मारायचे. 1, 2, 3, 4 आणि 5. आता मित्रांनो इथे या ठिकाणी गडबड न करता परत स्केलने काय करायचं, A बिंदू जो आहे तो या ठिकाणी जॉईन करायचा. याला आपण 1, 2, 3, 4 आणि 5. इकडून पण 1, 2, 3, 4 आणि 5. तर 5 नंबरचा जो आहे तो A ला जॉईन करायचा आहे. 5 नंबर जो आहे तो A ला जॉईन करायचा आहे. 4 नंबरचा 1 ला जॉईन करायचा आहे. 3 नंबरचा 2 ला करायचा आहे.
2 नंबरचा जो आहे 3 ला जॉईन करायचा आहे आणि 1 नंबरचा 4 ला जॉईन करायचा आहे आणि 5 नंबरचा जो आहे तो बी ला किंवा बी जो आहे तो 5 नंबरला जॉईन करायचा आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी 1 2 3 4 5 भाग आपल्याला मिळालेले आहेत. तर एका रेषेची म्हणजे 7 सेंटीमीटर लांबीची ए बी रेषा जी आहे तिचे आपले 5 समान भाग या ठिकाणी आपण केलेले आहेत. प्रश्न क्रमांक 4, दिलेल्या रेषेवर तिच्यामधील दिलेल्या बिंदूपासून लंब काढणे. रेषा ए बी 7 सेंटीमीटर आहे. रेषा ए बीवर बिंदूपासून 3 सेंटीमीटर अंतरावर एम बिंदू आहे. ए बी रेषेला दिलेल्या एम बिंदूपासून लंब काढा. तर ए बी रेषा किती दिलेली आहे? 7 सेंटीमीटर. तर मित्रांनो या ठिकाणी आपण छोट्या स्केलनी 7 सेंटीमीटर रेषा मोजून घेणार आहे. प्रश्न क्रमांक 4 या ठिकाणी आपण बघतोय. तर 7 सेंटीमीटरची रेषा या ठिकाणी मी घेतलेली आहे. तिला नाव देऊ ए बी. 7 सेंटीमीटर. काय करायचं आहे? ए बी हा 3 सेंटीमीटर आपल्याला घ्यायचा आहे. माफ करा, एम जो आहे हा 3 सेंटीमीटर आपण इथे घेऊ. तर या ठिकाणी हा एम बिंदू 3 सेंटीमीटर ए बी पासून 3 सेंटीमीटर घेतलेला आहे. 3 सेंटीमीटर घेतल्यानंतर एम जो बिंदू आहे याला एक कंस करायचा आहे, अर्धकंस. हे जे 2 आपल्याला पॉइंट मिळाले याला आपण नाव देऊ एक्स वाय. एक्स आणि वाय. तर मित्रांनो एक्स वाय घेतल्यानंतर परत कंपास घ्यायचा आहे, अंतर थोडंसं जास्त. एक्स वर ठेवून आपल्याला हा वरच्या बाजूला एक आर्क मारायचा आहे आणि वाय वर ठेवून या ठिकाणी एक आर्क मारायचा आहे. तर हा जो पॉइंट मिळाला आपल्याला याला आपण नाव देऊ एन. तर मित्रांनो हा जो लंब होईल हा अशा पद्धतीने हा लंब आपल्याला काढता येईल. याला नाव देऊ एन. तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 4 तुमच्या लक्षात आला असेल. प्रश्न क्रमांक 5 आहे, दिलेल्या रेषेवर तिच्या बाहेरील दिलेल्या बिंदूपासून लंब काढणे. म्हणजे एक रेषा दिलेली आहे आणि त्या रेषेवर एक बिंदू दिला आहे, त्याचं नाव आहे सी. तर त्या सी बिंदूपासून ए बीवर आपल्याला लंब टाकायचा आहे. तर हा कसा काढता येईल? तर एक अंदाजे आपण एक रेषा घेऊ. प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी लिहितो. एक अंदाजे या ठिकाणी रेषा घेऊ. तिचं अंतर आपण 7 सेंटीमीटरच घेऊ. अंतर दिलेलं नाही आहे, एक रेषा दिलेली आहे, त्याच्यामुळे किती अंतर आपण घेऊ शकतो. याला आपण नाव देऊ ए बी. तर या ठिकाणी मी काही अंतर घेतलेलं नाही, अंदाजे या ठिकाणी एक बिंदू आपण या ठिकाणी घेऊ, याचं नाव आहे सी. आता सी बिंदूपासून आपल्याला लंब टाकायचं आहे. तर सी पासून तर या रेषेपर्यंत आपल्याला काय करायचं आहे? ही जी रेषा आहे ए बी रेषा, इथे आर्क मारायचं आहे 2 ठिकाणी आणि हे 2 जे बिंदू मिळाले याला नाव देऊ आपण एक्स. हा जो आहे एक्स आणि हा या ठिकाणी वाय. तर एक्स वाय जे आहेत त्याच्यापासून आपल्याला खालच्या बाजूला इथे कंपासने गुण्याने आपण या ठिकाणी आर्क मारून घेऊ आणि हा जो पॉईंट मिळाला आहे हा पॉईंट आणि हा सीचा पॉईंट याला आपल्याला जॉईन करायचं आहे. तर या ठिकाणी जॉईन करताना बघा कशा पद्धतीने केलं पाहिजे. तर या ठिकाणी आपण सी बिंदूपासून खालच्या बाजूला याला आपण नाव एन देऊन टाकू पहिलेच. तर एन पर्यंत आपल्याला रेषा मारायची आहे, पण ही इथपर्यंत डार्क रेषा येईल आणि या ठिकाणी आपल्याला डॉट डॉटने रेषा दाखवायची आहे, कारण आपल्याला लंब टाकायचा आहे. लंब दुभाजक नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणून इथपर्यंत आपल्याला सरळ रेष मारायची, इथे डॉट डॉटने रेष कंप्लीट करायची आहे. प्रश्न क्रमांक 6 या ठिकाणी मी दिलेल्या कोणाचे 2 समान भाग करणे. कोणत्याही मापाचा कोन ए बी सी काढून तो दुभागा. म्हणजे कोणत्याही मापाचा कोन आपल्याला काढायचा आहे. तर या ठिकाणी पहिले आपल्याला काय करावं लागेल? तर एक रेष घ्यावं लागेल. हिचं नाव आपल्या मनाने आपण देऊ शकतो. रेषा कोणची किती साईज तिची दिलेला नसल्यामुळे आपण या ठिकाणी एक रेष काढून घेऊ आणि तिला नाव देऊ ए बी. या ठिकाणी ए, या ठिकाणी बी. कोणत्याही मापाचा आपल्याला एक माप घेण्यासाठी आपण प्रोटेक्टर डी म्हणतात त्याला. तर हा जो बिंदू आहे हा ए वर ठेवायचा. ही रेष जी आहे ही याला जॉईन करायची
खालची जी रेष दिसते ही रेष जी आहे ही या रेषेला जॉईन करायची. ए बिंदूवर बरोबर हा पॉईंट यायला पाहिजे 90 डिग्रीचा आणि ही रेष या ठिकाणी जॉईन केली. इथून मी किती मापाचा, इथून बघू शकता 10, 20, 30, 40, 50, 60 कोणत्याही मापाचा आपण कोन घेऊ. तर या ठिकाणी आपण 60 डिग्री, 60वर मी या ठिकाणी म्हणजे 120 वरच्या बाजूला आणि खाली 60 दिलेलं आहे, त्या ठिकाणी आपण हा कोन घेतला. हा कोन 60 डिग्रीचा घेतलेला आहे. ही रेषा आपण सरळ वाढवून घेऊ. वाढवताना नीट लक्षपूर्वक वाढवायची आहे. तर ही वाढवल्यानंतर हिला नाव दिलं आपण ए. आता कंपास घ्यायचा आहे आणि कंपासनी एक आर्क या ठिकाणी मारायचा आहे. ठीक आहे, हा पण आपण असा डॉट डॉटनी देऊ शकतो किंवा पूर्ण रेष पण मारू शकतो. तर या ठिकाणी आपण डॉट डॉटनी केलेला आहे. याला आपण नाव देऊ एक्स आणि वाय. एक्स आणि वाय हे जे पॉईंट आहेत याला एक्स वाय नाव दिलं. इथून परत कंपास घ्यायचा आहे आणि इथे आर्क मारायचा आहे. तसाच या बाजूला आपण ठेवून आपण तो आर्क व्यवस्थित मारायचा आहे. तर हे दोन आर्क या ठिकाणी छेदले जातात. हा जो छेदनबिंदू आहे याला आपण नाव देऊ एम. आणि ए पासनं तर एम जो बिंदू आपल्याला मिळालेला आहे त्या बिंदूपर्यंत आपल्याला सरळ रेष ही घ्यायची आहे. तर हे जे झालेले आहेत, हा जो कोन तयार झाला आहे आणि हा कोन हे समान कोन झालेले आहेत. त्याचे अंतर जे आहेत ते समान आहे. तर ए बी सी आपण किती घेतला, सॉरी इथे सी नाव द्यायला पाहिजे होतं. तर ए बी सी किंवा याला आपण बी देऊ आणि हा ए करू. म्हणजे ए बी सी हा जो कोन आहे, असा जो कोन आहे याला नाव देऊ आपण. हा बी, हा ए आणि हा सी. तर हा घेतला आपण 60 अंशाचा. ठीक आहे. तर मित्रांनो या ठिकाणी हा प्रश्न तुमच्या लक्षात आला असेल की ए बी सी हा जो कोन आहे हा 60 अंशाचा घेतला. याचे आपण मध्यभागी त्याला दुभागलेला आहे. तर प्रश्न क्रमांक 7, काटकोनाचे 3 समान भाग करणे. काटकोन दिलेला आहे आणि त्याचे 3 समान भाग करायचे. प्रश्न क्रमांक 7, तर काटकोन काढून त्याचे 3 समान भाग करा असा प्रश्न आहे. तर मित्रांनो या ठिकाणी मी एक रेषाखंड घेतो. एक थोडी मोठी रेषा, तिला काही नाव दिलेलं नाही. याच्यावर आपल्याला कोणताही एक बिंदू घ्यायचा आहे आणि या बिंदूला आपण नाव देऊ. इथे बी नाव देऊ आणि या ठिकाणी सी नाव देऊ. तर मित्रांनो आता हा याच्यावर काटकोन कसा काढायचा, याच्या आधीचा जो आपण प्रश्न बघितला होता 5 क्रमांकाचा, त्याच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला काटकोन काढायचं आहे. तर बीवर मी बी पॉईंटवर ठेवून एक अर्धवर्तुळ काढलेलं आहे आणि अंतर वाढवून या ठिकाणी आपल्याला एक चाप मारायचा आहे. तसंच या ठिकाणी ठेवून पण याला आपण नावं देणार आहोत. याला नावं तुमच्या मनाने तुम्ही द्या जे 2 बिंदू मिळालेले आहेत. आणि हा जो ही जी रेषा आहे हिला आपण बी बिंदूपासून वाढवून घेऊ. तर हा जो पॉईंट मिळालेला आहे या रेषेपर्यंत आपल्याला ही रेषा वाढवायची आहे. याला नाव देऊ आपण ए. म्हणजे आपला ए बी सी हा काटकोन झालेला आहे. काटकोन म्हणजे 90 अंशाचा कोन झालेला आहे. आता 90 अंशाचा कोन झाल्यानंतर प्रोसेस काय आहे जी आपण ह्याच्या आधी बघितली होती तीच प्रोसेस. तर या ठिकाणी मी काही अंतर घेतलेलं आहे कंपासमध्ये आणि हे जे अंतर आहे इथून आपल्याला सी पासनं बी सी रेषेपासनं ए बी रेषेपर्यंत एक चाप मारायचं आहे आणि तेवढंच अंतर ठेवायचं आहे. ते अंतर आपण बी सी रेषेवरनं ए साईडला मारलेलं आहे आणि या ठिकाणी जो आपल्याला बिंदू मिळालेला आहे एन आणि या ठिकाणी एम. तर एमपासनं आपण एनकडे मारलेलं आहे आणि एनपासनं आपण हा चाप या ठिकाणी मारलेला आहे. तर हे जे 2 आहे याला ई आणि एफ असे नावं आपण देऊ. ई एफ आपल्याला मिळालेले आहेत. तर मित्रांनो हे जे आहेत हे दोन्ही पॉईंट आपल्याला बी पासनं जॉईन करायचे आहेत. बी बिंदूपासनं ई या ठिकाणी आपण हा जॉईन करू आणि बी पासनंच एफ जो पॉईंट मिळाला आहे त्या पॉईंटवर आपण इथे याला जॉईन करून घेऊ. तर काटकोनाचे किती समान भाग झाले तर 3 समान भाग, 1 2 3. तर आपण काटकोनाचे
3 समान भाग या ठिकाणी बघितलेले प्रश्न आपण बघितला होता. जो प्रश्न क्रमांक 8 आहे तो आहे दिलेल्या पायावर समभुज त्रिकोण काढणे. एक पाया दिलेला आहे, त्याच्यावर तुम्हाला समभुज त्रिकोण काढायचा आहे. तर ह्याची लांबी जी दिलेली आहे ही 4 सेंटीमीटर दिलेली आहे. समभुज त्रिकोण म्हणजे सिमेट्रिकल ट्रायंगल. तर 4 सेंटीमीटरची एक रेष आपण काढून घेऊ. या ठिकाणी 4 सेंटीमीटर अंतर असलेली एक रेषा आपण मारू. हिला आपण नाव देऊ AB. आता AB रेषा 4 सेंटीमीटर या ठिकाणी आपल्याला मोजून घ्यायची आहे, जितकं आपण अंतर घेतलेलं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी पण मी स्केलमध्ये मोजून घेतो अंतर, म्हणजे आपल्याला परफेक्ट दिसेल. हे अंतर घेतल्यानंतर A पासनं वरच्या बाजूला एक चाप मारायचा आहे आणि B पासनं तसाच चाप परत एकदा मारायचा आहे. तर हे जे AB हे जे 2 पॉईंट आहे ते मारलेला चाप जो आहे त्याचं नाव C आहे, हा पॉईंट. तर या C पॉईंटला हे दोन्ही रेषा जॉईन करायचे आहे, AC आणि BC. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हा समभुज त्रिकोण या ठिकाणी तयार झालेला आहे, म्हणजे ज्याच्या तिन्ही बाजू सारख्या आहेत असा त्रिकोण या ठिकाणी आपण तयार केलेला आहे. तर पुढचा प्रश्न आपण बघू. प्रश्न क्रमांक 9. समान बाजूपैकी एक बाजू समान कोणांपैकी एक कोन दिला असता समद्विभुज त्रिकोण काढणे. म्हणजे एक कोन दिलेला आहे, तो कोन आहे 65 अंशाचा. समान बाजूंपैकी एक बाजू आहे 6 सेंटीमीटर आणि कोन दिलेला आहे 65 अंशाचा. कोन आहे 65 अंश आणि बाजू दिलेली आहे 5 सेंटीमीटर. एवढं आपण या ठिकाणी लिहून घेतलेलं आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे की कोन काढायचं आहे. कोन काढत असताना आपण प्रोटेक्टरचा पण यूज करणार आहे, म्हणजे डीचा पण यूज करणार आहे. या ठिकाणी एक आपण रेष घेणार आहोत. ही रेष घेतल्यानंतर प्रोटेक्टरचा यूज करायचा आहे आपल्याला. याला नाव देऊ आपण BC. रेषेला नाव देऊ BD. आणि या ठिकाणी आपल्याला 65 अंशाचा कोन घ्यायचा आहे. मगाशीच मी सांगितलं की ही रेष कसा ठेवायचा. तर 10, 20, 30, 40, 50, 60 आणि 70च्या मधली जो पॉईंट आहे तो या ठिकाणी आपण पॉईंट घेतलेला आहे, रेषा घेतलेली. आणि हा जो कोन बनेल हा BC जो आहे हा 65 अंशाचा कोन आपल्याला बनवायचा आहे. तर या ठिकाणी आपला जो कोन झालेला आहे हा 65 अंश. जी रेषा आपण काढली तिला नाव दिलं E. तर मित्रांनो, या ठिकाणी जे आहे आपल्याला एक अंतर घ्यायचं आहे जे आहे 5 सेंटीमीटर. तर हे कंपासमध्ये स्केलनी मोजून घ्यायचं आहे 5 सेंटीमीटरचं अंतर. आणि B वर ठेवून E या रेषेवर आपल्याला चाप मारायचा आहे. हा चाप मारल्यानंतर याला नाव द्यायचं आहे A, कारण की इथे 5 सेंटीमीटर आपण जो घेतलेला आहे हा, याला नाव देऊ A. तर AB किंवा BA जो आहे हा 5 सेंटीमीटरचा झालेला आहे. आणि आपल्याला या ठिकाणी एक कोन तयार करायचा आहे. तर A पासनं Bचं अंतर परत आपल्याला मोजून घ्यायचं आहे. A पासनं A वर चाप ठेवायचा, कर्कटक ठेवायचं आणि या ठिकाणी आपल्याला एकदम परफेक्ट मोजायचं आहे. हा मोजल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक चाप मारायचा आहे. तर या ठिकाणी आपण एक चाप मारला, याला नाव देऊ C. हा जो पॉईंट मिळाला आहे हा C. तर मित्रांनो, हा जो पॉईंट मिळाला आहे हा आपल्याला A ला जॉईन करायचा आहे. तर प्रश्न तुमच्या लक्षात आला असेल कशा पद्धतीने करायचं आहे. समान बाजूंपैकी एक बाजू किती सेंटीमीटर आहे? 5 सेंटीमीटर आहे आणि 65 अंशाचा कोन दिलेला आहे. तर या ठिकाणी समान बाजूपैकी 2 बाजू ज्या आहेत बाजू सारख्या मिळाल्या. या ठिकाणी आपला हा प्रश्न इथे कंप्लीट झालेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10 पण त्याच पद्धतीतला दिलेला आहे, म्हणजे पाया दिलेला आहे आणि 2 कोन दिलेले आहे. तर त्रिकोण कसा तयार होईल? तर 5 सेंटीमीटर त्यांनी अंतर दिलेलं आहे. या ठिकाणी BC 5 सेंटीमीटर लॉंग, म्हणजे 5 सेंटीमीटरचा अंतर आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे. त्याला आपण BC नाव देऊ. 5 सेंटीमीटरचं अंतर आपण इथे घेतलं, याला नाव देऊ BC.
आणि कोन जे दिलेले आहेत 60 आणि 75 अंशाचा कोन या ठिकाणी दिलेला आहे. तर सगळ्यात पहिले आपण 60 अंशाचा कोन या ठिकाणी घेऊ. मगाशी सांगितल्याप्रमाणे बी वर ठेवायचं, रेषेला रेष जॉईन करायची व्यवस्थित. आणि तर हा जो कोन आहे हा 60 अंशाचा, आणि 60 अंशाचा कोन जो आहे तो इथून बी रेषेला पासून या पॉईंटकडे हा जॉईन करायचा आहे. तर हा झाला 60 अंशाचा कोन. आणि दुसरा जो कोन दिलेला आहे तो 70 अंशाचा कोन दिलेला आहे. तर या ठिकाणी परत उलट्या बाजूने ठेवायचा. आता इकडच्या बाजूला ही रेष जॉईन झाली पाहिजे व्यवस्थित. आणि हे झाल्यानंतर इथून मोजायचं आहे आपल्याला वरती 10, 20, 30, 40, 50, 60, 70. तर मित्रांनो या ठिकाणी हा पॉईंट मिळाला आहे 70, आणि हा इथे आपल्याला जॉईन करायचा आहे. तर अशा पद्धतीने ही जी रेषा क्रॉस होतील त्या ठिकाणी आपल्याला ए नाव द्यायचं आहे, ए. आणि हा जो कोन आहे हा आहे हा 60 अंशाचा आणि हा 70 अंशाचा कोन या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे. तर मित्रांनो हा प्रश्न तुमच्या लक्षात आला असेल. प्रश्न परत एकदा वाचून दाखवतो मी, की पाया 5 सेंटीमीटर व पायाजवळील दोन्ही कोन 60 व 70 अंशाच्या मापाचे दिले असता त्रिकोण काढा. तर अशा पद्धतीचा हा त्रिकोण या ठिकाणी तयार झालेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा 11 आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर या ठिकाणी आपल्याला रेषा दिलेल्या आहेत, 3 बाजू दिल्या असतात त्रिकोण काढणे. तर एक बाजू आहे 5 सेंटीमीटर, दुसरी बाजू आहे 7 सेंटीमीटर आणि तिसरी बाजू आहे 4 सेंटीमीटर. तर 3 बाजू आपल्याला दिलेल्या आहे, 5 सेंटीमीटर, 7 सेंटीमीटर आणि 4 सेंटीमीटर. तर या ठिकाणी काय करायचं आपल्याला, जी सगळ्यात मोठी बाजू आहे तिला आपण सगळ्यात खालच्या बाजूला लाईन यूज करायची. तर 7 सेंटीमीटरची या ठिकाणी मी एक रेषा मारून घेतो. 7 सेंटीमीटरची रेषा, तिला आपण नाव देऊ BC. ही किती सेंटीमीटर आहे तर 7 सेंटीमीटर. त्याच्यानंतर आपल्याला कंपासमध्ये अंतर घ्यायचं आहे. दुसरं अंतर आपण घेऊ 5 सेंटीमीटर. तर 5 सेंटीमीटर मी या ठिकाणी मोजलं आणि या ठिकाणी बी वर ठेवून एक चाप मारला. नंतरचं अंतर आहे 4 सेंटीमीटर. तर ते अंतर आपण सी वर ठेवून इथे चाप मारायचा आहे. तो जो छेदन बिंदू किंवा क्रॉस ज्या ठिकाणी येईल त्या ठिकाणी आपल्याला रेषा चाप थोडा कमी पडल्यामुळे परत आपण एकदा चाप मारून घेऊ. तर हा जो पॉईंट मिळालेला आहे याला आपण नाव देऊ ए, आणि BA इथे जॉईन करून घ्यायचं आणि BC पण जॉईन करायचं आहे. तर ही रेषा किती झाली, ही रेषा आहे 5 सेंटीमीटर आणि ही रेषा आहे 4 सेंटीमीटर. कारण आपण इथून 4 सेंटीमीटरचा अंतर घेतलं होतं कंपासमध्ये, इथून चाप मारला, इथून 5 सेंटीमीटरचं घेतलं आणि ज्या ठिकाणी ते क्रॉस झाले त्या ठिकाणी आपण हे जॉईन केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 12, दिलेल्या पायावर चौरस काढणे. एक पाया दिलेला आहे आणि त्याच्यावर आपल्याला चौरस काढायचं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला 4 सेंटीमीटरचा स्क्वेअर तयार करायचा आहे. तर आपल्याला एक पाया दिलेला आहे. तर पाया दिला याचा अर्थ काय की हे अंतर आपण कितीही घेऊ शकतो. तर या ठिकाणी आपण एक रेष मारून घेऊ सरळ थोडी खालच्या बाजूला. तर याच्यावर आपल्याला 4 सेंटीमीटरचा रेषा काढायची आहे. तर या ठिकाणी मी एक बिंदू घेतो आणि त्याला आपण नाव देऊ ए. ए बिंदूपासून आपल्याला पहिले काढायचं आहे लंब. लंब काढायसाठी जी आपण याच्या आधी प्रोसेस बघितली होती की या ठिकाणी आपल्याला एक अर्धकंस करायचं आहे, थोडं अंतर वाढवायचं आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी एक चाप मारायचं आहे, परत या बाजूला ठेवायचं आहे, डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूला घेऊन चाप मारायचं आहे आणि ए पासून हा लंब या ठिकाणी आपल्याला वाढवायचा आहे. तर मित्रांनो एलिमेंटरीसाठी मी हे कर्तव्य भूमिती इथे करून दाखवतोय. कर्तव्य भूमिती करत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की साहित्य चांगल्या क्वालिटीचं या ठिकाणी साहित्य घ्यायचं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला 4 सेंटीमीटर अंतर
कंपासमध्ये मोजून घ्यायचं आहे. इथे मी 4 सेंटीमीटर अंतर मोजलं. ए पासनं एक चाप या ठिकाणी मारला आहे आणि हा चाप मारत असताना हेच अंतर आपण पुढे डॉट डॉटने या ठिकाणी करून घेतलं. याला नाव दिलं आपण बी. बी हे नाव आपण या पॉईंटला देऊ. बी पासनं वरच्या बाजूला एक चाप मारायचा आहे आणि हा जो चाप मारला याला नाव दिलं आपण डी. हा जो चाप मारला इथे आणि या रेषेला नाव द्यायचं राहिलं त्याला नाव देऊ एम. नावं विसरायचे नाही आहेत. तेवढंच अंतर, जे अंतर आपण घेतलेलं आहे त्याच अंतराने इथे एक चाप मारायचा आहे आणि हा जो बिंदू मिळाला हे डी आणि बी यांनी जॉईन करून द्यायचे आहेत. तर आपण हा बीने इथे जॉईन करू आणि हा डी बिंदूपासून या ठिकाणी हा जॉईन करून याला नाव देऊ सी. तर मित्रांनो, हा जो चौरस तयार झालेला आहे हा 4 सेंटीमीटर बाय 4 सेंटीमीटर बाय 4 सेंटीमीटर बाय 4 सेंटीमीटरचा चौरस या ठिकाणी आपण तयार केलेला आहे. प्रश्न क्रमांक 13 या ठिकाणी आपण बघणार आहोत. कर्ण दिला असता चौरस काढणे. एक कर्ण दिलेला आहे आणि चौरस काढायचं आहे. तर या ठिकाणी ए सी लाईन जी आहे 9 सेंटीमीटरची आपल्याला घ्यायची आहे. ए सी लाईन 9 सेंटीमीटर या ठिकाणी मी ए सी. आता आपल्याला ए सीवर लंबदुभाजक काढायचं आहे. लंबदुभाजक काढताना मी अंतर जास्त घेतलं, अर्ध्यापेक्षा जास्त अंतर या ठिकाणी. वरती एक चाप मारायचा आहे, खाली एक चाप मारायचा आहे. सीवर ठेवून, सी बिंदूवर ठेवून पण सेम असाच चाप या ठिकाणी मारायचा आहे आणि हे जे 2 पॉईंट मिळालेले आहेत या ठिकाणी आपल्याला या रेषा जोडून घ्यायचे आहेत. याच्यासाठी आपल्याला थोडी मोठी स्केल यूज करावं लागेल, म्हणून 30 सेंटीमीटरची स्केल आपल्याजवळ असली पाहिजे. स्केल दोन्ही छोटी स्केल आणि मोठी स्केल अशा दोन्ही स्केल आपल्याला ठेवायचे आहेत. तर हे जे चाप मारले याला एक्स आणि या ठिकाणी वाय असे नाव आपण देऊ. एक्स वाय नाव दिल्यानंतर जो सेंटर आपल्याला मिळालेला याचा याला आपण ओ नाव देऊ. तर मित्रांनो, आता आपण कंपास घेतलेला आहे. ओ पासून ते ए पर्यंत अंतर जे आहे ते आपल्याला या कंपासमध्ये मोजून घ्यायचं आहे. हे अंतर किती आहे आणि हे एक साईडला एक आर्क मारायचं आहे आणि वाय साईडला एक आर्क मारायचं आहे. तर हे जे 2 पॉईंट आपल्याला मिळालेले, हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट, तर हे दोन्ही पॉईंट जे आहेत त्याला आपण नाव देऊ डी आणि खालच्याला नाव देऊ बी. तर हे 2 पॉईंट आपल्याला ए पासून डी पर्यंत जॉईन करायचं आहे आणि ए पासून बी पर्यंत जॉईन करायचं आहे. तर ए डी, ए बी, डी सी आणि बी सी. तर अशा पद्धतीने या रेषा आपल्याला इथे जॉईन करायचे आहेत. तर हा या ठिकाणी हा आपल्याला चौरस जो आहे हा आपल्याला तयार झालेला आहे. तर मित्रांनो, पुढचा प्रश्न क्रमांक 14. 2 असमान बाजू दिल्या असता काटकोन चौकोन काढायचा आहे. तर एक बाजू जी दिलेली आहे 5 सेंटीमीटरची आणि दुसरी बाजू जी आहे 8 सेंटीमीटरची. तर या ठिकाणी आपण एक रेषा काढून घेऊ. तर या रेषेवर आपल्याला एक पॉईंट घ्यायचा आहे. सगळ्यात पहिले या ठिकाणी लंब टाकायचा आहे. लंब टाकण्याची प्रोसेस तीच. या ठिकाणी अर्धकंस द्यायचा आहे. 2 पॉईंट आपल्याला मिळाले, याला आपण नाव देऊ ए. अंतर थोडं वाढवायचं आणि या ठिकाणी एक चाप आणि डाव्या बाजूचा जो कंसाचा छेद झालेला आहे ए बिंदूच्या रेषेवर त्या ठिकाणी दुसरा चाप. या ठिकाणी ही जी रेषा याला नाव देऊ आपण एम. तर एक जी रेषा आहे 8 सेंटीमीटरची आपण खालच्या बाजूला घेणार आहोत. तर खालच्या बाजूला घेत असताना या ठिकाणी आपल्याला 8 सेंटीमीटरवर एक अंतर घ्यायचं आहे, 8 सेंटीमीटर. आणि हा या ठिकाणी मी एक पॉईंट घेतला जो 8 सेंटीमीटरवर या ठिकाणी आपल्याला मिळाला. याला नाव देऊ आपण बी. जी प्रोसेस आपण अशी केलेली आहे.
लंब काढायची, तीच पद्धत या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. एक अर्धकंस, अंतर थोडं जास्त, जो पॉईंट मिळाला आहे तिथून आर्क, या ठिकाणून एक आर्क. तर हा जो क्रॉस झालेला पॉईंट आहे या ठिकाणी आपल्याला हा लंब मिळाला. या रेषेला नाव आपण देऊ एन. मित्रांनो, आता फक्त जी रेषा घ्यायची ती 5 सेंटीमीटर. तर इथे कंपासमध्ये मी 5 सेंटीमीटर मोजून घेतो. ए बिंदूवर ठेवायचं आहे, एम रेषेवर चाप मारायचं आहे, बी बिंदूवर ठेवायचं आहे, BN रेषेवर चाप मारायचं आहे. 2 पॉईंट परत आपल्याला या ठिकाणी मिळाले आणि हे दोन्ही पॉईंट या ठिकाणी आपल्याला जॉईन करायचे आहे. तर नावं द्यायला बिलकुल विसरायचं नाही आहे. या ठिकाणी दोन्ही जॉईन केल्यानंतर इथे आपण D आणि C असे नावं देऊ. D आणि हा C. अशा पद्धतीने काटकोन चौकोन आपल्याला तयार करता येतो. प्रश्न क्रमांक 15 या ठिकाणी आपण बघतोय. दिलेल्या वर्तुळाचे 4 समान भाग करणे. 3 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढून त्याचे 4 समान भाग करा. तर सेंटीमीटर किती पण आपण घेऊ शकतो किंवा दिलेले वर्तुळ त्याचे आपण समान भाग करू शकतो. तर आपण या ठिकाणी 2 सेंटीमीटरचा वर्तुळ जर काढायचं असेल, या ठिकाणी एक पॉईंट घेतला आणि या पॉईंटवर आपण एक वर्तुळ 2 सेंटीमीटरचं या ठिकाणी मी वर्तुळ काढतो. प्रश्नामध्ये 2 सेंटीमीटर आहे, कधी 3 सेंटीमीटर पण येऊ शकतं. तर हा जो पॉईंट आहे हा ओ पासून आपण 2 सेंटीमीटर त्रिज्या असलेलं वर्तुळ घेतलेलं आहे. याचे 4 समान भाग करायचे आहेत. 4 समान भाग करण्यासाठी पहिले एक रेष आपण या ठिकाणी मारून घेऊ. या बिंदूपासून सरळ एक रेष, त्याला नाव देऊ AC. AC जो बिंदू आहे तो C पासून किंवा A पासून आपल्याला थोडं अंतर कंपासमध्ये जास्त घ्यायचं आहे आणि कोणत्याही एका बाजूला वरती किंवा खालच्या बाजूला आपल्याला हे चाप मारायचे, आर्क मारायचे आहेत. तर मित्रांनो, हा जो चाप मिळालेला आहे याला नाव देऊ आपण D. तर D बिंदूमध्ये आपल्याला या ठिकाणी हे जॉईन करायचे आहे. तर असे 4 भाग या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील. 15-1 आपण हा बघितला. आता 15-2 या ठिकाणी आपण बघू. 3 सेंटीमीटरचा या ठिकाणी वर्तुळ घ्यायला लावलेला आहे आणि या वर्तुळामध्ये याची त्रिज्या 3 सेंटीमीटर आहे. या ठिकाणी आपण कंपासमध्ये 3 सेंटीमीटरचं अंतर आपण या ठिकाणी घेतलं. ओ बिंदू घ्यायचा. ओ बिंदूनी या ठिकाणी आपल्याला एक वर्तुळ काढायचं आहे. हे वर्तुळ काढलं, याला नाव दिलं O. वर्तुळ काढलेलं आहे, तितकंच अंतर कुठेही ठेवायचं आणि या ठिकाणी याला चाप मारायची. 1, 2. तर हे 6 जे पॉईंट दिलेले आहेत हे सगळेच्या सगळे एकमेकाला जॉईन करायचे. तर मित्रांनो, 1, 2, 3, 4, 5, 6 भाग एका वर्तुळाचे या ठिकाणी झालेले आहेत. एलिमेंटरी म्हणजे 2025 साठी या ठिकाणी मी कर्तव्य भूमिती जे घेतोय हे महत्त्वाचे एलिमेंटरीचे प्रश्न आहेत. शेवटचे जो आहे याच्यापैकी एक क्वेश्चन तुम्हाला परीक्षेत नक्की बघायला मिळेल. तर मित्रांनो, 15-3 प्रश्न क्रमांक 15-3. तर हा जो प्रश्न आहे हा दिलेल्या वर्तुळाचे समान 8 भाग करणे. प्रश्न असा आहे की 3 सेंटीमीटर त्रिज्येच्या वर्तुळाचे 8 समान भाग करा. तर आपण 6 समान भाग बघितले, 4 समान भाग बघितले, तसंच आपल्याला आता 8 समान भाग या ठिकाणी करायचे. तर या ठिकाणी मी स्केल घेतो. 3 सेंटीमीटरची त्रिज्या आपल्याला घ्यायची आहे. तर या ठिकाणी मी कंपासमध्ये 3 सेंटीमीटर अशा पद्धतीने मोजून घेतो. हे 3 सेंटीमीटर आपण मोजलेलं आहे आणि ह्याचं आपल्याला वर्तुळ काढायचं आहे. तर 3 सेंटीमीटरचं वर्तुळ आपण या ठिकाणी काढू. याची त्रिज्या 3 सेंटीमीटर आहे. तर हा जो बिंदू आहे याला आपण O नाव देऊ. या ठिकाणी O बिंदूतून
एक आडवी रेषा आपल्याला या ठिकाणी, याला आपण दोन्ही बाजूंना याची आपण एक रेषा काढलेली आहे, याला आपण ए बी नाव देऊ. या रेषेला लंब टाकायचं आहे. लंब टाकायची प्रोसेस आपण याच्या पहिले पण बघितलेली आहे की ओ बिंदूवर कंपास ठेवायचा आणि या ठिकाणी एक अर्धवर्तुळ काढायचा आणि हे जे दोन पॉईंट मिळतील या पॉईंटपासून आपल्याला वरच्या बाजूला बाहेरच्या बाजूला अंतर मोठं करून एक चाप मारायचा आहे आणि या ठिकाणी पण एक चाप मारायचा आहे. तर हा जो पॉईंट मिळेल या पॉईंटमधनं ओ बिंदूमधनं ही रेषा सरळ घ्यायची आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपण ही जी रेषा आहे ही सरळ वर्तुळाच्या खालच्या बाजूला टेकेल इतकी रेषा आपण काढलेली आहे. याला नाव द्यायचं आहे सी आणि हा जो बिंदू आहे याला डी. तर मित्रांनो, वर्तुळाचे समान 4 भाग पहिले आपण केलेले आहे. परस्परांशी लंब असणाऱ्या म्हणजे एकमेकांशी हे लंब असणाऱ्या व्यासांमधील जे कोन आहेत ए ओ सी आणि डी ओ बी किंवा सी ओ बी यांना दुभागायचं आहे. तर दुभागायसाठी आपल्याकडे या ठिकाणी पॉईंट मिळालेलाच आहे. तर आपण पहिले ए बी रेषेवर किंवा ए ओ रेषेवरचा जो बिंदू आहे त्या ठिकाणी आपण एक चाप मारू आणि ओ सी रेषेवरचा जो बिंदू आहे तिथे पण एक चाप मारू आणि या बाजूला पण तसाच त्याच अंतराने इथे आपल्याला एक चाप मारायचा आहे. तर हे जे इथे क्रॉस झालेले आहेत हे ओ बिंदूतून सरळ वर्तुळाच्या दुसऱ्या बाजूला जॉईन करायचे. मित्रांनो, या ठिकाणी आता आपण पूर्ण रेषा न घेता इथे डॉट डॉटनी रेषा दाखवतो आणि खालपर्यंत ही रेषा घेतो. तर अशा पद्धतीने वर्तुळाचे 8 समान भाग या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील. तर याला आपल्याला नावं द्यायची आहेत. इथे आपण पी देऊ, हा जो बिंदू आहे याला क्यू, हा जो आहे आर आणि इकडचा एस. तर वर्तुळाचे समान 8 भाग या ठिकाणी झालेले आहेत. याच्यानंतरचा जो प्रश्न आहे तो आपण बघू. महत्त्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्न सोडवत असताना आपल्याला खूप काळजी घ्यायची आहे कारण की हा प्रश्न अतिशय कठीण आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण प्रश्न बघू. एक बाजू दिली असता कोणतीही नियमित बहुभुजाकृती काढणे. तर 4 सेंटीमीटर बाजू असणारा नियमित पंचकोन काढा असा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 16. 4 सेंटीमीटर बाजू असणारा नियमित पंचकोन काढा. तर असा प्रश्न आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो पंचकोन काढायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला त्यांनी 4 सेंटीमीटर एक बाजू दिलेली आहे आणि नियमित पंचकोन काढायचं आहे. त्याच्यासाठी आपण स्केलचा वापर सगळ्यात पहिले करू. सगळ्यात पहिले आपल्याला एक 4 सेंटीमीटरची बाजू या ठिकाणी काढून घ्यायची आहे. तर या ठिकाणी 4 वर पॉईंट केला आहे आणि 0 पासून 4 पर्यंत आपल्याला एक रेषा घ्यायची आहे. या रेषेला नाव द्यायचं आहे ए बी. या रेषेवर लंब दुभाजक आपल्याला काढायचं आहे. सगळ्यात पहिले लंब दुभाजक काढताना आपल्याला काय करावं लागेल, तर ए बिंदूवर इथे एक चाप ठेवून अंतर थोडंसं मोठं घेऊ आपण, कर्कटक ठेवून या ठिकाणी चाप मारायचं आहे आणि या पण बाजूला तसंच खालच्या बाजूला पण सेम प्रोसेस करायची आहे. तर मित्रांनो, हा प्रश्न तुम्ही नक्की करून ठेवा. हा प्रश्न तुम्हाला परीक्षेत येण्याची शक्यता आहे. तर या ठिकाणी आपण मोठी स्केलचा वापर करू. लंब दुभाजक कसा काढायचा हे पहिले तुम्ही शिकून घ्या, म्हणजे तुम्हाला लंब दुभाजक सहजपणे काढता येईल. तर ए बी रेषेचे 2 भाग झालेले आहेत. आपण सगळ्यात पहिला प्रश्न बघितला होता की एका रेषेचे 2 भाग करणे, एका रेषेचे 4 भाग करणे. तशातलाच हा आपण या ठिकाणी ए बी रेषेचे 2 भाग केलेले आहेत. या रेषेला आपण नाव देऊ एन आणि खाली सी. एन सी आपण रेषा घेतलेली आहे. एन सी रेषा घेतल्यानंतर सगळ्यात पहिले आपल्याला इथून हा जो बिंदू आपल्याला मिळालेला आहे ज्याचं नाव आपण एम ठेवू, हा जो आहे त्याला एम वर आपल्याला कंपास ठेवायचा आहे आणि ए बी पर्यंतचं अंतर मोजून घ्यायचं आहे.
हे बघा, ए पर्यंतचं अंतर आणि बी पर्यंतचं अंतर हे आपल्याला मोजून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी मी अंतर बरोबर मोजलं आणि या ठिकाणी आपल्याला एक अर्धकंस काढायचा आहे, ए बीला टच होईल असा. हा जो पॉईंट मिळाला आहे याला आपण नाव देऊ 4, नंबर 4, 4. ठीक आहे. हे झाल्यानंतर ए पासून बी पर्यंतचं अंतर कंपासमध्ये मोजायचं आहे. ए पासून तर बी पर्यंतचं अंतर कंपासमध्ये आपल्याला घ्यायचं आहे आणि इथून जी NC रेषा आहे या रेषेला टच होईल असा एक आर्क आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे. NC रेषेवर त्या ठिकाणी त्याचा नंबर द्यायचा आहे 6. तर मित्रांनो, 4 आणि 6, 4 पासून 6 पर्यंतचं ही रेषा आहे, हिला परत आपल्याला दुभागायचं आहे, लंब दुभाजक काढायचं आहे. तर आपण थोडंसं अंतर याचं थोडं कमी करू कंपासमधलं आणि दोन्ही बाजूला चाप मारून घेऊ आणि 6वर जो 6 पॉईंट आहे या ठिकाणी ठेवून परत दोन्ही बाजूला कंपासने चाप मारायचा. तर हे जे 2 बिंदू मिळालेले आहेत, हा एक मिळाला इकडे आणि हा इकडे एक मिळाला. इथून सरळ रेषा आपल्याला 4, 6ला लंब दुभाजक काढायची आहे. 4, 6 ही जी रेषा आहे याला लंब दुभाजक या ठिकाणी काढायचं. तर मित्रांनो, हा जो पॉईंट मिळाला आहे याला नाव द्यायचं आहे 5. तर आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला पंचकोन काढायचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला 4 पासून रेषा घेतलेली चालणार नाही, 6 पासून चालणार नाही, म्हणून हा आपल्याला 4 आणि 6 दुभागला आणि या ठिकाणी 5 आपल्याला पॉईंट मिळाला आहे. हा जो पॉईंट हा ए रेषेपर्यंत आपल्याला दर्शवायचा आहे. ए पासून 5 पर्यंत किंवा 5 पासून ए पर्यंत आपल्याला या ठिकाणी डॉट डॉट लाईनने हा दर्शवायचा आहे. तर मित्रांनो, हा दर्शवल्यानंतर आपल्याला पहिले वर्तुळ काढायचं आहे. तर वर्तुळ काढण्यासाठी 5 हा जो पॉईंट आपल्याला मिळालेला आहे, इथून ए पर्यंतचं अंतर, हे जे ए पर्यंतचं अंतर मी घेतलेलं आहे, तसंच बी पर्यंतचं अंतर आपण एकदा चेक करून घेऊ आणि या ठिकाणी एक वर्तुळ काढायचं आहे. तर मित्रांनो, ही रेषा थोडी लहान झाली, हिला आपण थोडी वाढवू, वर्तुळाच्या वरती घेऊन जाऊ. तर हा जो पॉईंट मिळाला आहे याला नाव देऊ आपण D. तर हे जे वर्तुळ आहे याचे आपल्याला पंचकोन याच्यामध्ये बसवायचं आहे. तर आता ए पासून बी पर्यंतचं अंतर परत कंपासमध्ये आपल्याला मोजून घ्यायचं आहे, ए पासून बी पर्यंतचं. मित्रांनो, हा प्रश्न समजला नसेल तर व्हिडिओ थांबून तुम्ही परत बघू शकता. तर ए पासून आपल्याला डाव्या बाजूला एक चाप मारायचा आहे, तसाच बी पासून पण उजव्या बाजूला एक चाप मारायचा आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपला पंचकोन तयार होईल. तर ए पासून जो चाप मारलेला आहे हा, याला नाव देऊ आपण ई आणि इकडे जो चाप मारलेला आहे त्याला नाव देऊ आपण सी. तर AE हा आपल्याला, ही रेषा आपल्याला जॉईन करायची आहे, तसेच BC ही पण रेषा आपल्याला जॉईन करायची आहे. तर मित्रांनो, इथपर्यंत आपला पंचकोनाचा भाग झालेला आहे. तर आता C पासून तर D पर्यंतचा जो पॉईंट आहे तिथे रेषा मारायची आणि E पासून D पर्यंत, म्हणजे हा आपला पंचकोन या ठिकाणी पूर्ण होईल. तर अशा पद्धतीने हा पंचकोन, नियमित पंचकोन आपल्याला या ठिकाणी काढता येईल. तर मित्रांनो, हे चुकायचं नाही आहे, कारण ही प्रोसेस थोडीशी हार्ड आहे. तुम्ही 2-3 वेळा 4 वेळा नक्की करून बघा. व्हिडिओ समजला नसेल तर व्हिडिओ परत बघा आणि इतर मित्रांना पण हा व्हिडिओ शेअर करा. आणखीन असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी जरूर वाजवा. तर मित्रांनो, पुढचा प्रश्न आपण बघू. प्रश्न 17. प्रश्न क्रमांक 17. कोणात वर्तुळ अंतर्लिखित करणे. बाजू AB 4 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर आणि 6 सेंटीमीटर अशी पण घेता येईल. तर मित्रांनो, हा जो त्रिकोण बनेल या त्रिकोणामध्ये आपल्याला एक वर्तुळ अंतर्लिखित करायचं आहे, म्हणजे त्रिकोण काढायचा आणि त्याच्यामध्ये वर्तुळ बनवायचं आहे. तर या ठिकाणी एक आपण बाजू घेऊ 5 सेंटीमीटरची. 5 सेंटीमीटरची आपण रेषा या ठिकाणी काढलेली आहे. 5 सेंटीमीटरची रेषा जी काढली आहे तिला नाव देऊ आपण BC.
आता कंपासमध्ये 4 सेंटीमीटर बाजू आपल्याला मोजून घ्यायची आहे. तर ही 4 सेंटीमीटर या ठिकाणी मी कंपासमध्ये मोजली. 4 सेंटीमीटर बाजू मोजून बी वरनं वरच्या साईडला म्हणजे उजव्या बाजूला एक आपल्याला आर्क मारायचा आहे आणि परत स्केलनी कंपासमध्ये आपल्याला परत एक बाजू एक अंतर घ्यायचं आहे 6 सेंटीमीटरचं आणि या ठिकाणी आपल्याला 6 सेंटीमीटरची एक आर्क मारायचा आहे. तर मित्रांनो या ठिकाणी हा जो पॉईंट मिळालेला याला ए नाव देऊ. आपल्या बाजू कशा होत्या तर 4 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर आणि 6 सेंटीमीटर 4 5 6 सेंटीमीटर या बाजू घेतलेल्या आहे. 5 सेंटीमीटर मी बी सी घेतलेला आहे. ए बी रेषा किंवा बी ए रेषा जी होईल ती 4 सेंटीमीटरची आणि सी पासून आपण 7 सेंटीमीटरवर इथे चाप मारलेला आहे. तर सी ए ही जी रेषा आहे ही 7 सेंटीमीटर आपल्याला मिळेल. 6 सेंटीमीटर या ठिकाणी आपण घेतलेली आहे. ए बी सी हा जो कोन आहे ए बी सी त्याला दुभागायचं आहे. याचे 2 समान भाग करायचे. इथे आपण एक अंतर घेऊन बी सी रेषेवर एक चाप मारू आणि बी ए रेषेवर एक चाप मारू. हे चाप मारल्यानंतर जे पॉईंट मिळाले तिथून आपल्याला या कंपासमध्ये अंतर वाढवून त्रिकोणाच्या बाहेर एक चाप मारायचा आहे आणि बी सी रेषेवर जो पॉईंट मिळाला आहे तिथून एक चाप मारायचा आहे. तर ज्या ठिकाणी आपल्याला हा पॉईंट मिळाला आहे तो बी जो कोन आहे त्या कोनातून सरळ बाहेर जाऊ द्यायचा आहे. म्हणजे हा जो कोन आहे ए बी सी हा कोन इथे दुभागला जाईल. याचे 2 समान भाग या ठिकाणी होतील. तर हे एकदम केअरफुली करायचं आहे, नाहीतर हे आपलं गणित जे आहे जी सम आहे ती चुकू शकते. तसंच बी सी ए हा जो कोन आहे याला पण आपल्याला दुभागायचा आहे. त्याच्यासाठी आपण एक अंतर घेतलं आणि या ठिकाणी पण 2 चाप मारले. परत हा कंपासचं अंतर वाढवायचं आहे. त्रिकोणाच्या बाहेर आपण हे अंतर घेऊ आणि दोन्ही ठिकाणी म्हणजे ए सी रेषेवर जो पॉईंट मिळाला आहे आणि बी सी रेषेवर जो पॉईंट मिळाला आहे तिथून आपल्याला चाप मारून हा जो पॉईंट मिळेल हा सी मधनं सरळ बाहेर घेऊन जायचा आहे. सी पासून तर हा जो पॉईंट मिळाला या ठिकाणी आपल्याला हा घेऊन जायचा आहे. तर आपल्याला हा जो पॉईंट मिळालेला आहे मधला सेंटर हा ओ बिंदू झाला. ओ पासून आपल्याला बी सी जी रेषा आहे त्याच्यावर लंब टाकायचा आहे. ओ बिंदू मिळालेला आहे. आपण असं एक गणित बघितलं होतं, मला वाटतं 2-3 नंबरचं जे गणित आहे. एक एम बिंदू आपण घेतलेला आहे आणि त्याच्यावर लंब टाकला. तर या रेषेला छेदेल असा कंपासमध्ये आपण अंतर घेतलं, कमीत कमी अंतर. तर बी साईडला एक चाप मारायचा आहे आणि ए साईडला एक चाप मारायचा आहे. तर हे जे 2 बिंदू मिळाले इथूनच पुढे आपल्याला खालच्या बाजूला 2 चाप मारायचे. हे पॉईंट व्यवस्थित घ्या, कंपास व्यवस्थित ठेवा आणि चाप व्यवस्थित मारा. तर तुमचं गणित परफेक्ट येईल. पेन्सिलला शार्प करत राहा. मी 2-3 पेन्सिल घेतलेले आहे, शार्प करून ठेवलेले आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हा बी सी रेषेवरती लंब येईल. तर मित्रांनो इथे इथपर्यंत सरळ रेष घ्यायची आणि नंतर ही रेष डॉट डॉटनी दाखवायची. तर अशा पद्धतीने हा लंब झाला. याला आपण नाव देऊ एन. हा जो बिंदू मिळाला बी सी रेषेवरती याला आपण नाव दिलेलं आहे एन. तर मित्रांनो आता ओ एन एवढं अंतर कंपासमध्ये घ्यायचं आहे. ओ पासून एन पर्यंतचं अंतर कंपासमध्ये घ्यायचं आहे. हे अंतर मी घेतलेलं इथे आणि हे प्रत्येक ठिकाणी एवढं आपल्याला बघायचं आहे. नसेल तर थोडासा कंपास सगळीकडे स्पर्श. तर आंतरस्पर्श म्हणजे आतल्या बाजूला स्पर्श करणारा हा जो वर्तुळ आपण काढलेला आहे हे या ठिकाणी तुम्हाला दिसेल. तर हे वर्तुळ या ठिकाणी त्रिकोणाच्या 3ही बाजूला
तिन्ही साईड जे आहे याला स्पर्श करणारं वर्तुळ आपण या ठिकाणी काढलेलं आहे. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 17 तुम्ही बघितला. आता प्रश्न क्रमांक 18. तर मित्रांनो, हा प्रश्न जो आहे, जसं आपण त्रिकोणात आंतरलिखित वर्तुळ काढलं तसंच चौरसात एक वर्तुळ आंतरलिखित करणे. 6 सेंटीमीटर बाजूचा चौरस काढून त्या चारही बाजूंना स्पर्श करणारे वर्तुळ काढा. तर काय करायचं, या ठिकाणी 6 सेंटीमीटरची एक रेषा काढायची आपल्याला. तर ही रेषा काढताना आपल्याला चौरस काढायचा आहे. तर याच्यापूर्वी आपण चौरस बघितलाय कशा पद्धतीने काढायचं. तर एक रेषा या ठिकाणी मी तुम्हाला घेतो, जिचं अंतर काहीही असू शकतं, किती आपण अंतर घेऊ शकतो. इथे एक पॉईंट घेऊ आणि याला नाव देऊ ए. तर मित्रांनो, हा जो ए घेतलेला आहे, या एवर आपल्याला लंब काढायचा आहे. लंब काढण्यासाठी तीच प्रोसेस. इथे अर्धवर्तुळ काढायचं, त्याच्यानंतर कंपासमधलं अंतर वाढवायचं. कोणत्याही एका बाजूला, या आणि या दोन्ही बाजूला आपल्याला या ठिकाणी एक चाप मारायचा. इकडच्या बाजूला ठेवून एक चाप मारायचा. तर हे चाप मारल्यानंतर जो पॉईंट मिळतो तो पॉईंट ए मधनं सरळ वरती घेऊन जायचा. ए मधनं सरळ वरती, जिथे क्रॉस झालेले आहे तिथून सरळ वरती घेऊन जायचं आहे. थोडा आपण मोठा काढू. तर मित्रांनो, आपल्याला 6 सेंटीमीटरचा चौकोन काढायचा आहे, चौरस काढायचा आहे. तर कंपासमध्ये या ठिकाणी आपण 6 सेंटीमीटरचं अंतर मोजून घेणार आहे. तर इथे मी स्केल घेतलेली आहे आणि कंपासमध्ये 6 सेंटीमीटर या ठिकाणी मी मोजून घेतो. तर हे 6 सेंटीमीटरचं अंतर घेतलेलं आहे. आपण याच्यापूर्वी पण एक चौरस काढून बघितला आहे. या ठिकाणी एक चाप मारलेला आहे, या ठिकाणी एक चाप मारलेला आहे. तर हा आपल्याला असा पण घेता येईल. तर याला नावं देऊन देऊ. हा ए, हा बी आणि हा डी. मित्रांनो, आपल्याला सी पण काढायचं आहे. अंतर तेवढंच ठेवलेलं आहे मी जितका आपण चाप मारलेला आहे. तर बी वर हा पॉईंट ठेवायचा आहे आणि या ठिकाणी चाप मारायचा आहे. आणि डी वर ठेवायचा आहे तोच पॉईंट, तोच कंपास, आणि इकडे पण चाप मारायचा आहे. तर हा जो पॉईंट मिळाला आहे, या ठिकाणी आपल्याला बी आणि डी इथून रेषा जोडून घ्यायची आहे. म्हणजे हा आपल्याला चौरस या ठिकाणी मिळेल. तर याला आपण नाव देऊ. जो मिळालेला पॉईंट आहे, याला आपण सी नाव देऊ. तर ए बी सी डी हा चौरस या ठिकाणी तयार झालेला आहे. आता आपल्याला या चौरसावर जसा आपण इथे लंब टाकला तसा याचा सेंटर घेऊन लंब टाकायचे आहे. सेंटर घेण्यासाठी अतिशय सोपी पद्धत. दोन्ही कॉर्नर जे आहेत हे एकमेकाला जॉईन करायचे आहेत. तर आपण सगळ्यात पहिले कोणताही करू शकता. या ठिकाणी बी डी मी जॉईन करून घेतो आणि ए सी जॉईन करायचं आहे. तर ही रेषा आपल्याला ए सी, ए पासून सी पर्यंत सरळ घ्यायची आहे. तर या ठिकाणी आपल्याला हा जो बिंदू मिळालेला आहे याला आपण ओ नाव देऊ. ओ पासून ए बी रेषेवर लंब टाकायचं आहे. ओ पासून ए बी रेषेवर लंब टाकायचं आहे. जसं आपण या ठिकाणी ओ पासून बी सी रेषेवर टाकलेला होता त्याच पद्धतीने या ठिकाणी पण आपल्याला. तर कोणचंही अंतर घ्यायचं आहे ए बी रेषेच्या पेक्षा लांब, आणि या ठिकाणी एक चाप मारायचं आहे आणि या ठिकाणी एक चाप मारायचं आहे. हे जे 2 पॉईंट मिळाले, इथून परत आपल्याला खालच्या बाजूला एक चाप मारायचं आहे. या बाजूने पण तीच प्रोसेस करायची आहे. तर हा जो पॉईंट मिळाला हा आपल्याला ओ बिंदूमध्ये जॉईन करायचा आहे. तर जॉईन करत असताना इथून सरळ रेषा. तर या ठिकाणी जो पॉईंट मिळाला आहे त्याला आपण पी नाव देऊ. हा जो पॉईंट आहे पी. आता मित्रांनो, आपल्याला अंतर्लिखित वर्तुळ काढायचं आहे चौरसामध्ये. चौरसामध्ये अंतर्लिखित वर्तुळ काढायचं आहे. तर ओ पासून तर पी पर्यंतचं अंतर आपल्याला मोजून घ्यायचं आहे आणि हे अंतर सगळ्या बाजूला बरोबर आहे का हे एकदा
चेक करायचं आहे. इथे पण टच होतोय, इथे पण टच होतोय आणि इथे पण टच होतोय. म्हणजे मग आपलं हे अंतर एकदम परफेक्ट आहे आणि चारही बाजूंना स्पर्श करणारा हा वर्तुळ या ठिकाणी आपण काढलेला आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने प्रश्न क्रमांक 18 आपण सोडवलेला आहे. तर मित्रांनो, जर हे प्रश्न तुम्हाला समजत नसतील तर व्हिडिओ एकदा, दोनदा, तीनदा नक्की बघा. प्रश्न क्रमांक 19, 9 सेंटीमीटर बाजूच्या समभुज त्रिकोणात 3 वर्तुळे अशी काढा की प्रत्येक वर्तुळ त्रिकोणाच्या एका बाजूस आणि इतर 2 वर्तुळांना स्पर्श करतील. तर 9 सेंटीमीटरची आपण एक रेषा काढू. नऊ सेंटीमीटर अंतर या कंपासमध्ये आपण घेऊ. या रेषेला नाव देऊ BC. C वर ठेवून एक चाप मारू, B वर ठेवून एक चाप मारू. याला नाव देऊ A. AC आणि AB हे जे पॉइंट आहे हे आपण जॉईन करून घेऊ. AC आणि AB हे पॉइंट आपण जॉईन करून घेऊ. हे करत असताना केअरफुली या गोष्टी करायच्या आहेत. तर ABC हा एक कोन, हा एक कोन, BCA हा एक कोन आणि CAB हा एक कोन, हे तिन्ही कोन आपल्याला दुभागायचे आहेत. तर दुभागत असताना आपल्याला सरळ प्रत्येक पॉईंटवर अंतर घेऊन अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त अंतर घ्यायचं आहे आणि सगळीकडे चाप मारायची आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हे चाप मारल्यानंतर प्रत्येक कोन आपल्याला दुभागायचा आहे. प्रत्येक कोन आपल्याला दुभागायचा आहे. दुभागत असताना अतिशय व्यवस्थित लक्षपूर्वक या रेषा मारायच्या आहेत. कोणतीही रेष तिरपी तारपी जायला नको, याकडे लक्ष द्यायचं आहे. हा जो पॉइंट मिळालेला आहे हा O पॉइंट आहे. याला आपण नाव देऊन देऊ M, N आणि L. तर मित्रांनो, NBM किंवा NBC हा जो कोन आहे हा आपल्याला दुभागायचा आहे. दुभागत असताना या ठिकाणी आपल्याला जी आपण कोन दुभागायला प्रोसेस करतो त्याच पद्धतीने हा कोन या ठिकाणी दुभागायचा आहे. तर हा जो पॉइंट मिळाला आहे याला आपण P नाव देऊ. O पासून P पर्यंतचं अंतर कंपासमध्ये घ्यायचं आहे आणि या ठिकाणी एक वर्तुळ द्यायचं. हे वर्तुळ दिल्यानंतर P हा Q आणि हा R असे 3 पॉइंट आपल्याला मिळाले. तर P पासून M पर्यंतचं अंतर या ठिकाणी कंपासमध्ये घ्यायचं आहे. हे अंतर बघून घ्यायचं आहे आणि Q वर ठेवून पण आपण चेक करू शकतो. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण आता वर्तुळ काढू. अंतर तेवढंच घ्यायचं आहे M पर्यंतचं आणि या ठिकाणी हा एक वर्तुळ आपण काढलेला आहे. दुसरं वर्तुळ काढलेलं आहे आणि या ठिकाणी तिसरं वर्तुळ आपण काढून घेऊ. तर असं हे सटकायला नको, याच्याकडे पण लक्ष द्यायचं आहे. तर मित्रांनो बघा, 3 वर्तुळ आपण आंतरलिखित केलेले आहे. BC लाईनला पण हे वर्तुळ स्पर्श झालेला आहे, टच झालेला आहे. CA लाईनला पण हे वर्तुळ टच झालेलं आहे आणि AB लाईनला पण हे वर्तुळ स्पर्श झालेलं आहे. आणखीन त्या प्रश्नामध्ये दिलं होतं की एक वर्तुळ 2 वर्तुळांना स्पर्श करेल. तर या ठिकाणी पण स्पर्श आहे आणि या ठिकाणी, म्हणजे तिन्ही वर्तुळ एकमेकांना स्पर्श केलेले आहेत. तर मित्रांनो, हा प्रश्न तुम्ही बऱ्याच वेळा करून बघा, कारण हा चुकण्याच्या खूप जास्त शक्यता असते. तर मित्रांनो, एलिमेंटरीसाठी मी या ठिकाणी पूर्ण 20च्या 20 क्वेश्चन्स करून दाखवलेले आहेत. शेवटचा प्रश्न आपला चालू आहे. तर माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी जरूर वाजवा आणि आपल्या मित्रमंडळींना हे व्हिडिओ जे आहेत हे शेअर जरूर करा. त्यांना सांगा, जेणेकरून त्यांचं पण प्रश्न व्यवस्थित येतील, चुकणार नाहीत.
प्रश्न क्रमांक 20. 8 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसात 4 समान वर्तुळे अशा रीतीने काढा की प्रत्येक वर्तुळ चौरसाच्या एका बाजूला व दुसऱ्या 2 वर्तुळांना स्पर्श करेल. जसं आपण त्रिकोणात काढलं तसंच आता चौकोनात काढायचं आहे. म्हणजे या ठिकाणी प्रत्येक वर्तुळ एकमेकाला स्पर्श करेल आणि चौकोनाच्या एका बाजूला स्पर्श करेल. तर हा प्रश्न तुम्ही नीट लक्षात घ्या की कशा पद्धतीने हा प्रश्न काढायचा आहे. तर मित्रांनो, 8 सेंटीमीटर बाजूची रेषा काढू. तर या ठिकाणी आपल्याला जी आपण पूर्वी चौकोन कसा काढायचा ते जर बघितलं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला एक रेषा घ्यायची आहे मोठी लांब, आणि याच्यावर कुठेतरी एक बिंदू घ्यायचा आहे. त्याला नाव द्यायचं आहे बी. या बिंदूपासून 8 सेंटीमीटरवर परत एक बिंदू घ्यायचा आहे, किंवा तुम्ही कर्कटकमध्ये पण हा बिंदू घेऊ शकता. याला नाव द्यायचं आहे सी. याच्यावर लंब दुभाजक, सगळ्यात पहिले लंब दुभाजक काढायचे. तर मित्रांनो, या ठिकाणी लंब दुभाजक काढत असताना या ठिकाणी अर्धवर्तुळ काढायचं आहे. परत हा जो पॉईंट आहे, हा जो बिंदू आहे, या ठिकाणी अर्धवर्तुळ काढायचं आहे. याच्यामध्ये थोडंसं अंतर वाढवायचं आहे आणि इथे चाप मारायचं आहे. जे 2 पॉईंट मिळाले आहे ते 2 पॉईंटला चाप मारायचं आहे. या ठिकाणी पण तशाच पद्धतीने आपल्याला करायचं आहे. 2 पॉईंट चाप मारले. या ठिकाणी एक रेषा काढायची आहे. ही रेषा सरळ यायला पाहिजे 90 डिग्रीमध्ये. हा थोडासा विचार करायचा आहे आणि लांब रेषा काढायची. तर या लांब रेषा काढल्यानंतर कंपासमध्ये आपल्याला 8 सेंटीमीटरचं अंतर मोजून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मी स्केल घेतली आणि स्केलमध्ये 8 सेंटीमीटरचं अंतर आपण मोजून घेऊ. हे 8 सेंटीमीटरचं अंतर जे आहे ते BC आहे का हे एकदा चेक करू. तर या ठिकाणी जितकं अंतर आपण BCचं घेतलेलं आहे तितकं 8 सेंटीमीटर आपण या ठिकाणी घेतलं. B वरनं वरती चाप मारलेला आहे आणि C वरनं या ठिकाणी आपल्याला चाप मारायचा आहे. हे जे 2 बिंदू मिळालेले आहेत हे या ठिकाणी आपण जॉईन करून घेऊ आणि त्यांना नावं देऊ. तर मित्रांनो, यांना नावं द्यायचे AD, A आणि D. तर हा चौरस आपला तयार झालेला आहे. जो चौरस आहे त्याचा मध्य काढायचा आहे. त्याच्यासाठी आपण AC ही पहिले रेषा जॉईन करून घेऊ. त्याच्यानंतर AD रेषा ही पण जॉईन करून घेऊ. AD आणि AC आपण जॉईन केल्यानंतर हा मध्य आपल्याला मिळालेला आहे. याला आपण O नाव देऊ. नाव दिल्यानंतर आपल्याला AB रेषा दुभागायची आहे, AD रेषा दुभागायची आहे. म्हणजे 2 कोणत्याही रेषा आपल्याला दुभागायच्या आहेत. तर दुभागत असताना या ठिकाणी आपल्याला अर्ध्यापेक्षा जास्त अंतर थोडंसं घ्यायचं आहे, अर्ध्यापेक्षा जास्त. इथे आपण चाप मारू. A बिंदूवर ठेवून इकडे चाप मारू, या ठिकाणी चाप मारू आणि D वर ठेवून, A आणि D वर ठेवून इथे चाप मारू. तर मित्रांनो, आपल्याला एक बिंदू तर मिळालेला आहे. फक्त एका बिंदूची गरज असल्यामुळे आपण एकाच बाजूनी हे चाप मारलेले आहेत. ही रेषा जी आहे ती आपल्याला चौकोनाच्या दुसऱ्या बाजूपर्यंत जॉईन करायची आहे आणि ही जॉईन केल्यानंतर यांना नावं द्यायची आहे. नाव देऊ M या बिंदूला. बाकी बिंदूंची आपल्याला गरज नाही, कारण की आपल्याला OBM हा जो कोन आहे, हा एवढा कोन जो आहे याला दुभागायचा आहे. दुभागत असताना आपण BO किंवा OB या रेषेवर आपण कर्कटक ठेवून हा कोन दुभागायचा आहे आणि BM या रेषेवर ठेवून हा कोन दुभागायचा आहे. ज्या ठिकाणी क्रॉस झालेला आहे त्या ठिकाणून आपण सरळ रेष या ठिकाणी, याला नाव द्यायचं आहे P. हा जो बिंदू मिळाला याला नाव आपल्याला P द्यायचं आहे. O पासून P पर्यंतचं अंतर आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे. O पासून P पर्यंतचं एकदम परफेक्ट अंतर घ्यायचं आहे. जसं इथे P नाव दिलं तसंच आपण जे दुभागलेले रेषा आहेत याला आपण परपेंडिक्युलर टाकला आहे. तर या ठिकाणी आपण नाव देऊ Q. त्याच्यानंतर हा जो पॉईंट आहे याला नाव द्यायचं आहे R आणि याला नाव द्यायचं आहे S. PQRS हे जे बिंदू मिळालेले आहेत इथून आपल्याला वर्तुळ काढायचे आहे. तर P पासून M पर्यंतचं अंतर आपल्याला इथे मोजून घ्यायचं आहे. परत कर्कटकमध्ये आपण हे अंतर
व्यवस्थित मोजून घेऊ आणि हे अंतर बरोबर आहे का हे एकदा आपण प्रत्येक बिंदूवर ठेवून बघू. तर या ठिकाणी हे बरोबर आलेलं आहे, हे बरोबर आलं आहे, हे बरोबर आलेलं आहे. या ठिकाणी एक वर्तुळ येईल. कर्कटक हललं नाही पाहिजे, सटकलं नाही पाहिजे, याची काळजी घ्यायची आहे. इथे एक वर्तुळ येईल, बरोबर बिंदूवर ठेवायचं आहे. वर्तुळ काढून घ्यायचं. या ठिकाणी ठेवून पण एक वर्तुळ आपण काढून घेऊ. तर मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा तुम्ही बघितला कशा पद्धतीने आहे. तर एका रेषेला स्पर्श करणारा वर्तुळ आणि दोन वर्तुळांना स्पर्श करणारा एक वर्तुळ. तर हे सगळे वर्तुळ एकमेकांना स्पर्श करत आहे आणि प्रत्येक रेषेला एक वर्तुळ स्पर्श करतोय. तर मित्रांनो, एलिमेंटरीसाठी असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपण माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी जरूर वाजवा. याच्यानंतरचे जे व्हिडिओ मी टाकणार आहे ते अक्षरलेखनचे व्हिडिओ असतील. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओला. थँक्यू व्हेरी मच.